मंडळी, आपल्या मानवी आयुष्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाची गरज असते पैशाची. आणि या पैशाला मिळवण्यासाठी आपण रात्रंदिवस कष्ट करतो आणि पैसा मिळवतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जीवनातल्या सगळ्या मूलभूत गरजा या पैशाच्या माध्यमातून दूर होतात. आणि या पैशाला मिळवण्यासाठी आपण रात्रंदिवस धडपड करतो, परंतु पैसा मात्र सगळ्यांना मिळत नाही. याचं कारण काय असेल तर माता लक्ष्मीची कृपा झाल्याशिवाय आपल्याला पैसा मिळणार नाही. अन्न धरणं हे तो प्रारब्ध आधीन. संत तुकाराम महाराज म्हणतात की हे प्रारब्धाच्या हातात आहे आणि हे प्रारब्ध माता लक्ष्मीच्या हातात आहे. म्हणून मंडळी, माता लक्ष्मी जर तुमच्यावरती प्रसन्न असेल तर तुम्हाला पैशाची समस्या दूर करता येऊ शकते. तुम्हाला जी गरिबी आहे तुमच्या जीवनातली जी गरिबी आहे, जे संकट आहे, पैसा नाही, या सगळ्या अडचणी, दारिद्र्याचा नाश, हे सगळं संपून जाणार. मंडळी, एक माता लक्ष्मीचा मंत्र आहे. तो मंत्र जर तुम्ही संध्याकाळी झोपताना 121 वेळा जर उच्चारला तर त्याचा परिणाम असा होईल की तुमच्या घरामध्ये पैशाचा पाऊस पडेल. पैशाच्या संबंधित सगळ्या अडचणी कायमच्या दूर होऊन जातील. मंडळी, तो मंत्र कोणता हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे, नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पहिल्या काळामध्ये मंत्राच्या सामर्थ्याने देवी देवता प्रसन्न होत होत्या आणि या मंत्राच्या माध्यमातूनच देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळत होता. मंत्रयुग, तंत्रयुग, यंत्रयुग, या सगळ्या युगातून माणूस त्या ठिकाणी आलेला आहे. आणि आता सध्या जे चालू आहे ते यंत्रयुग. म्हणजे एक काळ असा होता की मंत्राची शक्ती फार मोठी प्रमाणित मानल्या जायची आणि म्हणून मंडळी, त्या मंत्राद्वारे देवी देवता प्रसन्न होत होत्या आणि आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होत होत्या. मंडळी, माता लक्ष्मीचा एक मंत्र आहे बघा. तो मंत्र जर तुम्ही संध्याकाळच्या वेळी झोपताना 121 वेळा जर उच्चारण केलं तर 121 वेळा जो मंत्र आपण उच्चारतो त्या मंत्राचा फायदा असा होईल की आपल्यावरती माता लक्ष्मी प्रसन्न होईल. फक्त हा मंत्र विधीपूर्वक आपल्याला उच्चारण करायचा आहे. तो कशा पद्धतीने करायचा आहे यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. मंडळी, या मंत्राचा उच्चार आपल्याला पूर्ण 21 दिवस करायचा आहे. काय करायचं, संध्याकाळी झोपत असताना जेवण वगैरे सगळं झालं की आपण ज्यावेळेस झोपत असताना त्या ठिकाणी अंथरुणावरती ज्या ठिकाणी आपण झोपणार आहोत त्या ठिकाणी आपल्याला पद्मासनामध्ये बसायचं आहे आणि पद्मासनामध्ये बसून असे हात त्या ठिकाणी समोर उभे करायचे. अशा पद्धतीने हात करायचे. जसे मुस्लिम लोक नमाज वाचतात, नमाज त्या ठिकाणी देतात, तशा पद्धतीने हात करायचे. आणि तो मंत्र 121 वेळा डोळे झाकून म्हणायचा, ओम श्री मात्रे नमहा, ओम श्री मात्रे नमहा. हा बीज मंत्र तुम्हाला उच्चारण करायचा आहे. फक्त 21 दिवस हा मंत्र जपा. याचा परिणाम असा होईल की माता लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावरती अखंड होईल आणि तुमच्या घरातला दारिद्र्याचा नाश, पैशाच्या बाबतीत सगळे अडीअडचणी दूर होऊन जातील. हा चांगल्या लोकांचा अनुभव आहे. हा माझा सुद्धा अनुभव आहे आणि बऱ्याच लोकांना याचा चांगला अनुभव आलेला आहे. त्यामुळे तुम्ही हा नक्की उपाय करून पहा. 100% हा मंत्राचा जप करा आणि वारंवार तुम्ही या मंत्राचा जप करा. माता लक्ष्मीचा हा बीज मंत्र आहे. या बीज मंत्राच्या सहाय्याने तुमचे कल्याण नक्की होईल.